नमस्कार, मी सुचिता कुलकर्णी. आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल. पाहुयात आताची ठळक बातमी. न्यायडोंगरी ग्रामपालिकेच्या पाणी योजनेतील भ्रष्टाचार उघड. नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरी ग्रामपालिकेने सन 2016-17 मध्ये 4,78,00,000 रुपयांची मुख्यमंत्री पेयजल योजना राबवली. मात्र अद्याप या योजनेतून गावाला शुद्ध पाणी मिळालेलं नाही. ग्रामपालिकेने ठेकेदार आणि अभियंत्यांच्या संगनमताने काम पूर्ण झाल्याचा दाखला दिला, पण प्रत्यक्षात फिल्टर प्लांट बंद आहे आणि पाण्याच्या टाकीबाबत कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. या संदर्भात ग्रामस्थ ईश्वर आहेर यांनी ग्रामपालिकेच्या मनमानी विरोधात आमरण उपोषण सुरू केलं आहे. पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी यांनी गावात पाहणी केली असता योजनेतील गैरव्यवहार उघड झाला. ग्रामस्थांचा आग्रह आहे की ग्रामपालिका ठेकेदार आणि अभियंत्यांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करावेत. ग्रामस्थांनी महिलांनी या भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवत निषेध आंदोलन केलं. ईश्वर आहेर यांनी स्पष्ट केलं की त्यांना कोणतीही हानी झाल्यास यास जबाबदार प्रशासन, पंचायत समिती आणि ग्रामपालिका राहील. या गंभीर प्रशासनाकडे तालुक्यातील नागरिकांचे लक्ष वेधलं गेलं असून ग्रामस्थांनी तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.
फिल्टर सोडून देतो मी त्या काढून टाकेल आम्ही बसतो इथं ते आमची वाली नाही येतो आम्ही मग आता मग ती कोणती तुमच्याकडे कोणती ही त्यांच्याकडे ही नाही हे गावात पाईप नाही फिरेल का विजू ते बी डायरेक्ट गिरणा डॅम तिचं काढून द्या ना गिरणा चालेल ना पाणी वर ते पाणी नाही हे साहेब तुम्ही हे बघा या चालू गटारीचं काम झालेलं आहे भूमिगत हे सुद्धा बेकायदेशीर झालेलं आहे. काही जे जॉईंट आहे कपलिंगचे जे नळींचे त्यांना सिमेंट लावलं नाही काहीच नाही नुसतं गोडीला घोडा टाकून दिले मोकळे होऊन गेले. हे बघा डास मच्छर या लगतच किती घरवाल्याला त्रास आहे किती तोडताड केलेली आहे. त्याच वेळेस आता डबल आणखी लोकांना त्रास भोगावा लागतोय. याचा सगळा हा ग्रामपालिकेचा हलगर्जीपणा आहे. त्या कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई झाली पाहिजे आणि त्याच्याकडून तुटलेलं कॉन्क्रीट जे आहे ते परत आपलं वापस त्यांनी जसे तसे करून दिलं पाहिजे. हे वापस करून या नाल्या व्यवस्थित पॅक केल्या पाहिजे. हे पाणी सतत तुंबत राहणार हे कायम त्रास भोगायचा की या गावाने. तो इंजिनियर कोण आहे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. भाऊसाहेब कर्मचारी पाठवा त्याच्यावर त्याला काम पूर्ण दाखला देऊ नका. इंजिनियरचं काम आहे पहिले पण हे टाकलं कसं काय तुम्ही पाहत नव्हते का? तुम्ही स्वतः उभे होते ना. तुम्ही काय त्यांना एस्टिमेट तुम्हाला माहित होतं ना. तुम्ही का त्यांना हरकत घेतली नाही? तुम्हाला जाणून बुजून गावाला त्रास देत भाऊसाहेब काम चालू बरं का काम चालू होतं तुम्हाला सांगितलं कर्मचारी पाठवा तुम्ही काय बोलतो आलेच नाही तुम्ही कोणीच नाही आले तुम्ही नव्हते आले JCB चालू होतं एक बी नाही आला कर्मचारी सांगायला पाहिजे होतं का इकडं पैप इकडं नाही काय सांगताय ऐका काय सांगताय ऐका मी नाही बोलत गल्लीतले लोक काय सांगताय ऐका. पाणी नाही आता महिन्यापासून पाणी नाही बाजूला पाहिलं का 5 कोटीची योजना महिनाभर झाला पाणी नाही. एक महिना झाला एक महिना पाणी नाही. एका सगळं महिला मंडळी सांगतील ना पाणी 2 मिनिटं किती दिवसापून पाणी नाही. एक महिन्यापून गल्लीला पाणी नाही. 1000 रुपये स्वतः खर्च करून आम्ही खड्डे करून घेतले काय पंधरा वित्तायकातली गटर झाली. त्यांनी सांगितलं होतं का जे काम 20,000च्या पुढचं असेल त्या ठिकाणी बोर्ड लागले पाहिजे आणि काम पूर्ण झालं तरी तुम्ही बोर्ड लावत नाही. काय कारण आहे? लोकांना इस्टिमेट दाखवत नाही. प्रत्येक ग्रामसभेमध्ये इस्टिमेट हे बा एक लक्षात घ्या इस्टिमेट का दिलं नाही म्हणजे ग्रामस्थांना तुम्ही प्रत्येक योजना तुम्ही गृहीत धरू राहिले का? आता ही योजना किती दिवस झाले? 2018ची योजना आहे. 2018ची योजना असताना सुद्धा ती का पूर्ववत होत नाही? त्या गावाला फिल्टर पाणी भेटत नाही. जल स्वराज्य झाली सगळ्या योजना झाल्या. हे एक जल स्वराज्याची योजनेचं पाणी दिलं तुम्ही गावाला दिलं का? मला हे सांगा तुम्ही पहिले. हीच नाही दिलं. आता हिचं ही राष्ट्रीय पेयजल योजना झाली. हिचं पाणी जर तुम्ही गावाला अजून बी मिळालं नाही त्यांनी काय केलं पाहिजे? तो एक नाही असे हजारो लोक आहे ना फक्त त्यांनी हिंमत केली. आज तुम्ही ती विहीर शोधायला काय कारण आहे? पिण्याचा तिच्यावर उतार्यावर पिण्याच्या पाण्याचा वापर म्हणून लिहिलेलं आहे. ती विहीर कुठे गेली? नाही पण मग एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करता आणि एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी करता जर तुम्हाला एवढा वेळ लागत असेल काय कारण आहे? चालू काम जर समजा 15 वित्त आयोगामधलं जर होतं उरायलं तिथं काम गटरीचं त्या ठिकाणी ते इस्टिमेट प्रमाणे करू नये. त्या पाईपलाईन तोडायचे नाही लोकांचे कनेक्शन जोडायचे नाही हे लोकांनी विचारायचं नाही. मग लोकांनी काय केलं पाहिजे? तुम्हाला असे 5-50 आत्महत्या झाले पाहिजे का? 15 दिवसांनी लोकांना पाणी येतंय ते बी तुम्हाला ते गढूळ पाणी येतंय. मला काय म्हणायचंय म्हणजे त्यांनी उतरायचं परत पाहिजे बे पाडे करायचे. त्याच्यातून मार्ग काय काढणार ते सांगतो साहेब. मला काय म्हणते याच्यातून मार्ग काय काढणार तुम्ही मार्ग आहे बा आता ही योजना राष्ट्रीय जलजीवनची ठेकेदार कोणी? देवरे कोणता देवरे? मालेगावचा. त्या मार्गावर फोन करा एक 2 मिनिटं 2 मिनिटं फक्त 2 मिनिटं घेतो तुमचं जास्त नाही घेणार. चला देवरेला लावा. किरकोळ काय करते ठेकेदाराला बोलून घ्यायचं. ठेकेदाराकडून साहेब बोलतो मी माझं बोलणं जेवढे साहेब पहा ना तुम्ही साहेब पाहते हे ठेवले. अरे हे पडल्यावर सकाळ आता भविष्यात इथं सगळे येणे प्लॅट आहे घर होती 5 कोटीची पाहिजे 10,000
डोळे उघडा. अरे इतके नाही मारणारे लावा. नाही निर्लज्ज झालो नाही. ते सुद्धा परत होतं इस्टिमेट मध्ये असं ना चष्मा काढून पहा जरा. चष्मा काढून पहा. काय पाहिजे काम गावाला हे काम काय काम आहे साहेब बघू राहिले पण असे गट्टू ठेवले फेवर ब्लॉक सारखे. पाय पण आता मग शेवटपर्यंत पाय हो आता. मी जातो कुणीकडे निघून कुठे जातो ते आता काय सांगू. काही नाही फक्त तुम्ही आहे ना भयास्त्र नका मारू. नाही ना हा मग तिची विनंती भयास्त्र नका सोडू. फक्त याचे साजी वर जाय. मग आशीर्वाद आहे तुला. बस आहे साहेब. अहो थोडस. हॅलो देवरे साहेब नमस्कार. फक्त पक्का पाहिजे जरा. उभा आहे बोलतो तू लगेच काय नमस्कार. हे तुम्ही नांदगावला सॉरी नायडोंगरीला तुमचं काम चालू आहे पाणी टाकीचं. मग त्याला काय अडचण आहे काम पूर्ण करून द्यायला. टेस्टिंग झाली. बरं तुम्ही इथं नायडोंगरीला केव्हा येणार. इथं ऐका ते दोन मिनिटं फक्त बोलतोय ना मी. ते उपोषण कार्यकर्ता आहेत आयर म्हणून ते माझ्या टाकीवर चढलेले. बरोबर आहे का नाही. आता जवळपास 2018चं काम आहे. ग्रामपालिकेने पत्र दिलं तर वरून दिलं पास झाले ना. 23चं काम आहे. हो 2023 बरं ठीक आहे. जे वर्ष असेल ते तर तुमचा माणूस इथं नायडोंगरीला केव्हा येईल आणि हे कार्यान्वित केव्हा होईल का पाणी पुरवठा. आजच मग एक काम करा. सातकोरा ते नायडोंगरी खूप अंतर नाही. अहो इथं उपोषणाला बसलेले आहेत माणसं वरती पाणी टाकीवर. हो मला काय झालं माहिती का. मला माहिती झालेलं असताना तुम्ही इथं हा विषय भेटला असता. हा चालू ठेव. हा विषय मिटून टाकायचा. तिथं फार जवळपास 200-300 लोक आहेत. हे बघा जो संबंधित ठेकेदार आहे त्याची माणसं येत आहेत आणि याच्यातून मार्ग आपण निश्चितच 2-4 दिवसात तुम्हाला पाणी पुरवठा सुरळीत होईल. प्लीज आयर साहेबांना. दुसरा मुद्दा काय तुमचा सांगा. दुसरा त्याचा एक मुद्दा विहीर आहे. 961 2 ती आज गाय पिली. समजा असं चोरीला गेली कोणी चोरी बघायचं तपास करायचे डिपार्टमेंटचे काम. नाही त्यांना लगेच पाठवू. इथं कोण आहे ना लगेच डायरेक्ट नायडोंगरीत पाठवायचं. आपली ओळख आत्ताची नाही साहेब. आत्ताची ओळख नाही ना आपली. उगाच काही बी पळवाटा सांगू नका मला. कॉन्ट्रॅक्टरला काळ्या. कार्यकारी संपादक RT आहेर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट. धन्यवाद.